नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी आपल्याला शिजवून घेतलेला भात घालून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपण पाव कप दही घालूयात। दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचं आहे, आंबट दही वापरायचं नाही। अगदी थोडंसं पाणी घालून याची आपल्याला अशा पद्धतीची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ही तयार करून घेतलेली पेस्ट आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। आता इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। यापैकी आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। गरज लागली तर आपल्याला हे पुढे पीठ वापरायचं आहे। आता यामध्ये आपण 3 चमचे रवा घालून घेऊया। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कुठल्याही क्वालिटीचा वापरू शकता। अर्धी वाटी ओल्या नारळाचा किसून घेतलेला आपल्याला चव घालून घ्यायचा आहे आणि 1 चमचा आता आपण जिरं घालूया। 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं आहे। 2 हिरव्या मिरचीचे काप यामध्ये आपल्याला घालायचे आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात। आता यामध्ये आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पानं अशा पद्धतीने बारीक कापून घालायची आहे। बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात आणि याचं आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असताना मला असं वाटतंय यामध्ये आणखी तांदळाचं पीठ बसेल, त्यामुळे उरलेलं जेवढं पीठ होतं तेवढं सगळं मी यामध्ये ऍड करून घेतलं। आता हे तांदळाचं पीठ छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं याचं सॉफ्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे तयार करून घेतलेलं पीठ आपण 4 ते 5 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवूयात। 4 ते 5 मिनिटांनंतर आपलं हे पीठ मस्त मुरलं गेलेलं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला एकसारखं छान 1 ते 2 मिनिटं पुन्हा मळून घ्यायचं आहे। इथे आपण या पिठापासून वडे तयार करणार आहोत, तर त्यासाठी ज्या साईजचा वडा तयार करायचा असेल तेवढा हातामध्ये मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने याला गोलाकार सुरुवातीला शेप देऊन घ्यायचा। नंतर आपण जशी टिक्की बनवते तसा याला शेप देऊन घेतला। बोटाला तेल लावून घ्यायचं आणि याला अशा पद्धतीने होल तयार करून घ्यायचा आहे। इथे आपला हा वडा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी हे सर्व वडे तयार करून घेतलेले आहे। आता आपण हे वडे छान फ्राय करून घेऊयात। त्यासाठी इथे मी तेल छान गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला वडे घालून घ्यायचे आहे। आता हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे। वडे फ्राय करताना असं चमच्याने मिक्स करत फ्राय करून घ्यायचं, कारण असं चमच्याने मिक्स करत फ्राय केल्यामुळे वड्यांना एकसारखा रंग येतो। वड्याची एक साइड छान फ्राय झाली की वडे पलटी करून घ्यायचे आहे आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी हे वडे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती छान फ्राय करून घेतले आणि तुमच्या लक्षात देखील आलं असेल हे वडे अजिबात तेलकट तयार झालेले नाहीयेत। अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे तयार झालेले आहे। हे वडे बाहेरून मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात आणि आतून छान स्पंजी आणि सॉफ्ट बनतात। चवीला तर अगदी भन्नाट लागतात। लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडतील इतके चविष्ट हे वडे तयार होतात। एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप आपल्याला लापसीचा रवा घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ताजं दही घालून घ्यायचंय। आता याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। याला मिक्स करून घेतलं। आता थोडं थोडं पाणी घालायचंय आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय। बघा मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर बनवण्यासाठी इथे मी 1 कप पाणी हे वापरलंय। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 20 मिनिटांसाठी याला आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचंय। आता इथे 20 मिनिट झालेले आहे। यावरचं झाकण काढूयात। बघू शकता लापसीचा रवा चांगला भिजला गेलेला आहे। रव्याने पूर्ण जे पाणी होतं ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं आपल्याला याचं बॅटर ठेवायचंय। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही पुन्हा याची एकदा थिकनेस बघून घ्या। अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण लापशीच्या रव्याचा मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पंजी आणि सॉफ्ट असे डोसे बघणार आहोत। डोसे छान मऊ लुसलुशीत बनावे आणि छान जाळीदार तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचंय। याला मिक्स करून घ्यायचंय। असा सोडा घातल्यामुळे हे बॅटर छान हलकं फुलकं होतं। डोसे तयार करण्यासाठी तवा कडकडीत गरम करून घेतला। याला तेल लावून घ्यायचंय। आता डोस्यांचं बॅटर यावरती घालायचंय। इथे मी 2 पडी हे बॅटर घातलेलं आहे।
थोडंसं याला पसरवून घ्यायचे। हा डोसा आपल्याला थोडासा जाडसरच बनवायचा आहे, जास्त पातळ याला करायचं नाही। बघा डोस्याला छान जाडी पडायला सुरुवात झालेली आहे। हा डोसा एकाच साइडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघा इथे मी हा डोसा भाजून घेतला। डोस्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे, याचा अर्थ डोसा चांगला एका साइडने भाजून झाला। याला काढून घ्यायचं। तुम्ही बघू शकता डोस्याला छान मस्त जाडी पडलेली आहे। हे डोसे अगदी छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतात आणि मस्त असे जाळीदार बनतात। काळे जर तुम्ही हे डोसे बनवले तर रात्रीपर्यंत असेच मऊ लुसलुशीत स्पंजी राहतात आणि चवीलाही अगदी भन्नाट असे लागतात। 2 डोस्यांऐवजी तुम्ही 5 डोसे कधी खाणार हे देखील तुम्हाला समजणार नाही, इतके चविष्ट हे तयार होतात। हे डोसे खोबऱ्याच्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत चवीला अप्रतिम लागतात। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा उकळून घेतलेला बटाटा घेतला आणि त्याची साल काढून घेतली। बटाटा पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला अशा पद्धतीने याला किसून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालूया। अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे। अगदी चिमूटभर हिंग घालायचा आहे। हिंगाचा टेस्ट यामध्ये खूप छान लागतो। यामध्ये मी अर्धा चमचा पिझ्झा मसाला घातला आहे, जर नसेल तर नाही घातला तरी चालेल। आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर यामध्ये घातली। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलं। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपली ही स्टफिंग तयार झालेली आहे। इथे आज आपण एकदम चटपटीत पदार्थ बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घालत आहे। तुम्ही ते मैदा पण वापरू शकता, पण गव्हाच्या पिठामुळे हा पदार्थ चवीला जास्त छान लागतो। यामध्ये पाव चमचा ओवा घातला आणि पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि 2 मोठे चमचे यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता हा पदार्थ छान खुसखुशीत तयार व्हावा त्यासाठी यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल इथे आपल्याला कच्चच वापरायचं आहे। आता हाताने हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला अगदी घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आपण जसं पुरीला पीठ मळून घेतो त्यापेक्षाही थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतात अगदी घट्ट असं इथे मी हे पीठ मळून घेतलं। जर पीठ असं घट्ट मळलेलं असेल तरच हा पदार्थ अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतो। आता हा जो पिठाचा गोळा आहे तर याचा आपल्याला एक मोठ्या साईजचा अशा पद्धतीने एक उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे। आता याला लाटताना अजिबात पिठाचा वापर करायचा नाही। इथे आपण पीठ घट्ट मळून घेतलं आहे त्यामुळे पिठाची गरज पडतच नाही। जशी आपली रेग्युलर चपाती असते तशाच पद्धतीने त्याच थिकनेसचं याला लाटून घ्यायचं आहे। इथे मी याला लाटून घेतलेलं आहे। आता आपण जी बटाट्याची तयार करून घेतलेली स्टफिंग होती तर ती यावरती आपल्याला लावून घ्यायची आहे। ही स्टफिंग मी चमच्यानेच लावून घेत आहे, हवं तर तुम्ही हाताने सुद्धा हिला पसरवून घेऊ शकता। हा पदार्थ आपण खूप कुरकुरीत, खुसखुशीत आणि चटपटीत बनवत आहोत, त्यामुळे हा पदार्थ लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील। इथे मी बटाट्याची स्टफिंग छान या चपातीला लावून घेतली। आता या चपातीचा आपल्याला अगदी घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे। हे बघा इथे मी हा रोल तयार करून घेतलेला आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। आता हा रोल आपल्याला 2 पार्ट्समध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि साधारण 1 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं आणि अशा पद्धतीने याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे। हे बघा इथे मी ही वडी कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही वडी अगदी भाकर वडी सारखी दिसत आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या कट करून घेऊयात। हे बघा इथे मी या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। आता हा पदार्थ जास्त कुरकुरीत तयार होण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 4 छोटे चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे, चिमूटभर हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं। सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आणि अशीच आपल्याला अगदी पातळसर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता या ज्या तयार करून घेतलेल्या वड्या आहेत तर त्या आपल्याला या पेस्टमधून अशा पद्धतीने बुडवून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं। या वड्या अशा पद्धतीने या पेस्टमध्ये बुडवायच्या आणि आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायच्या आहे।
आता या वड्या आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायच्या आहे। वड्या एका साइडने फ्राय झाल्या की वड्या पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या। या वड्या चवीला एवढ्या भन्नाट लागतात। या वड्यांमध्ये तुम्हाला कचोरी, समोसा या दोघांची टेस्ट मिळणार आहे, त्यामुळे अगदीच चविष्ट तयार होता। इथे मी या वड्या फ्राय करून घेतल्या। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकतात अगदी मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत। दिसायला अगदी भाकरवडी सारख्या या वड्या दिसतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात। तुम्ही हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता। जर मुलांना टिफिन मध्ये भाजी पोळी न्यायची नसेल त्यावेळेस हा पदार्थ तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता। चवीला अगदी छान लागतो। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। हा पदार्थ मला सकाळी बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला रात्रीच ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे। एका बाउल मध्ये आपण 1 वाटी हिरवे मूग घेऊयात। यामध्ये पाणी घालायचे आणि 4 ते 5 वेळेस आपल्याला हे मूग छान वॉश करून घ्यायचे आहे। मूग छान वॉश करून झाले। आता यामध्ये भांड भरून पाणी घालायचं, झाकण ठेवून रात्रभर आपल्याला हे मूग भिजण्यासाठी ठेवायचे आहे। आता सकाळ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकतात हे मूग मस्त भिजलेले आहे आणि मुगाची साईज सुद्धा डबल झालेली आहे। आता आपण यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे सेपरेट करून घेऊयात। हे बघा अशा पद्धतीने। आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला मूग घालून घ्यायचे आहे। मिक्सरचं भांड मी मोठं वापरत आहे, त्यामुळे सर्वच मूग मी यामध्ये घालून घेत आहे। जर तुमचं मिक्सरचं भांड छोटं असेल 2 बॅचेस मध्ये तुम्ही हे मूग वाटून घेऊ शकता। आता यामध्ये 1 इंच आलं, 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 4 हिरवी मिरची घालायची आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे। दही घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता 1 वाटी यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याची आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही पेस्ट तयार करताना जास्त बारीक वाटायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आणि कमीत कमी पाण्याचा वापर करूनच अशा पद्धतीचं घट्ट आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 छोट्या साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। पाव कप यामध्ये आपल्याला मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। इथे मी कच्चे मकीचे दाणे वापरलेले आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे वाटाणे घालून घ्यायचे आहे। वाटाणे इथे मी फ्रोझन वापरलेले आहे। आता यामध्ये पाव चमचा जिरे पावडर घालायचे आहे। अगदी चिमूटभर आपल्याला काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा धणे पावडर घालूया आणि अगदी चिमूटभर आमचूर पावडर घालायची आहे। पाव चमचा यामध्ये हळदी पावडर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे। बेकिंग सोडा ऍक्टिव्हेट करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि एकाच डायरेक्शन मध्ये याला पुन्हा 1 ते 2 मिनिटं छान फेटून घ्यायचं। इथे आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे। लगेच आपल्याला यापासून पदार्थ तयार करायला घ्यायचा आहे। इथे आज आपण आप्पे तयार करणार आहोत, त्यासाठी इथे मी आप्पे पात्र छान गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालंय। आता यामध्ये आपण थोडेसे तीळ घालून घेऊयात। असे तीळ वापरल्यामुळे तिळाचा नटी फ्लेवर या आप्प्यांमध्ये खूप छान लागतो। आता 1 चमचा आप्प्यांचं मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने या मोल्ड मध्ये फिल करून घ्यायचं आहे। आता या आप्प्यांवरती आपण झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटं आपल्याला हे आप्पे छान एका साइडने भाजून घ्यायचे आहे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात आप्पे मस्त टम्म फुगून वर आलेले आहे। आता आपण यांना पलटी करून घेऊयात। तुम्ही बघू शकतात एका साइडने हे आप्पे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हलक्या गुलाबी रंगावरती भाजून झालेले आहे। इथे मी हे आप्पे दुसऱ्या साइडने देखील छान भाजून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊयात। तयार झाले इथे आपले हे मुगाचे पौष्टिक आप्पे। चवीला अप्रतिम लागतात आणि अगदी मस्त तयार होतात। लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडतील एवढे चविष्ट हे आप्पे तयार होतात आणि हे आप्पे बाहेरून मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात आणि आतून अगदी छान स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी आपल्याला पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहे। यामध्ये 3 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 हिरवी मिरची घालूया। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता पाव चमचा यामध्ये मी जिरं घातलेलं आहे। इथे मी 3 चमचे जी प्लेन पिवळी शेव मिळते तर ती यामध्ये घालत आहे। अशी शेव घातल्यामुळे मार्केटमध्ये जशी पुदिन्याची चटणी मिळते सेम तशाच चवीची तयार होते। यामध्ये कोथिंबीर घातली आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं। आता यामध्ये 1 चमचा मी लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे चटणी काळी पडत नाही।
आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे। आता पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। पुढची प्रोसेस बघूयात। एका बाउलमध्ये आपल्याला पाव कप बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे। पाव कप बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि इथे मी थोडेसे मक्कीचे दाणे यामध्ये घातलेले आहे। पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर काळी मिरी पावडर घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा मिरची पावडर घालून घ्यायची आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे। आता इथे मी 3 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहे। ब्रेडच्या तिघी स्लाइसला आपल्याला अशा पद्धतीने बटर लावून घ्यायचं आहे। बटर ऐवजी इथे तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता। बटर लावून झाल्यानंतर आपल्याला ब्रेडच्या तिघी साइडला अशा पद्धतीने पुदिन्याची चटणी ही लावून घ्यायची आहे। आता तयार करून घेतलेलं स्टफिंग ब्रेडवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि नंतर यावरती आपल्याला चीज किसून घालायचं आहे। चीज घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता दुसरी ब्रेडची स्लाइस आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे आणि हलकी हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। याला देखील वरच्या साइडला पुन्हा आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि थोडीशी पुदिन्याची चटणी अशा पद्धतीने ब्रेडवरती लावून घ्यायची आहे। पुन्हा यावरती आपल्याला तयार करून घेतलेलं स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि स्टफिंगच्या ब्रेडवरती आपल्याला पसरवून घ्यायचे आहे। पुन्हा यावरती आपल्याला अशा प्रकारे चीज घालून घ्यायचं आहे आणि ब्रेडची दुसरी स्लाइस यावरती ठेवून घ्यायची आहे आणि हाताने याला प्रेस करून घ्यायचं आहे। इथे आपला घुगरा सँडविच तयार झालेला आहे। आता आपण याला भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतला। यावरती 1 चमचा बटर घातलं आणि बटर छान आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे। आता आपण हे सँडविच छान भाजून घेऊयात। सँडविचच्या वरच्या साइडला देखील आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। हे सँडविच आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी साइडने छान भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे सँडविच दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेतलं। तयार झालं इथे आपलं घुगरा सँडविच। आता आपण याला काढून घेऊयात आणि आपल्याला हे सँडविच कट करून घ्यायचं आहे। हे सँडविच लहानांनाच काय मोठ्यांना सुद्धा फार आवडेल एवढं चविष्ट तयार होतं। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6 हा पदार्थ तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप पोहे घालून घ्यायचे आहे। हे पोहे आपल्याला थोडेसे जाडसर असे फिरवून घ्यायचे आहे। थोडक्यात याची आपल्याला रव्यासारखी थोडीशी जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने। आता इथे मी 1 मीडियम साइजचं बीट घेतलं। यावरची साल काढून घेतली आणि बीटाला कट करून घेतलं आणि हे बीट मी कुकरमध्ये एका शिट्टीवरती शिजवून घेतलंय। त्याच पद्धतीने 2 मीडियम साइजचे बटाटे मी शिजवून घेतले आणि त्यांची साल काढून घेतली। आता बटाटे आणि आपल्याला बीट अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे। मुलांना जर बीट आवडत नसेल तर अशा पद्धतीने बीट घालून आपण हा चटपटीत पदार्थ तयार करून घेऊ शकतो। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे, म्हणजे पदार्थ खूप छान चटपटीत तयार होतो। पाव चमचा यामध्ये मी आमचूर पावडर घातली, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आणि कोथिंबीर घालून घेतली। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं। याला मी मिक्स करून घेतलं। हे मिश्रण ओलसर आहे त्यामुळे यामध्ये पाव कप बेसन पीठ घालायचं आणि हे बारीक करून घेतलेले पोहे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। पोहे आपल्याला सर्वच यामध्ये वापरायचे आहे। आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे। हे बघा इथे मी हा गोळा चांगला मळून घेतलेला आहे। छान असा मऊसूत असा हा गोळा तयार झालेला आहे। इथे आज आपण बीटाचे कटलेट तयार करणार आहोत, तर त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। याचा आपल्याला अशा पद्धतीने सुरुवातीला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आणि हाताने याला प्रेस करून घ्यायचे। इथे आपलं हे कटलेट तयार झालेलं आहे। आता कटलेट क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला याला अशा पद्धतीने रव्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे। जाड किंवा बारीक कुठलाही तुम्ही इथे रवा वापरू शकता। इथे मी अशा पद्धतीने कटलेट चांगलं रव्यामधून कोट करून घेतलं आणि अशाच पद्धतीने सर्व कटलेट आपल्याला रव्यामधून कोट करून घ्यायचे आहे। आता आपण कटलेट शॅलो फ्राय करून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये आपल्याला छोटे 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम करून घ्यायचं आणि यामध्ये आता हे तयार करून घेतलेले कटलेट घालून घ्यायचे आहे। हे कटलेट भरपूर सारे प्रोटीन्स आणि फायबर युक्त तयार होतं आणि लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील एवढे चविष्ट तयार होतं। आता हे कटलेट एका साइडने 4 ते 5 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचे आहे।
कटलेट एका साईडने भाजून झाल्यावरती यांना पलटी करून घ्यायचं। बघू शकतात मस्त छान असं हे कटलेट भाजून झालेलं आहे। अशाच पद्धतीने सर्व कटलेट पलटी करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे। इथे मी हे कटलेट दोघी साईडने चांगले भाजून घेतले। तयार झाले इथे आपले मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे बीटाचे कटलेट। आता आपण यांना काढून घेऊयात। दिसायला एवढे सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात। तुम्ही हे कटलेट नाश्त्यालाच काही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकतात। मुलं तर आवडीने खातील एवढे टेस्टी आणि चविष्ट हे कटलेट तयार होतात। बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात आणि आतून छान स्पंजी आणि सॉफ्ट असे तयार होतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1.5 वाटी मकीचे दाणे घेतले। यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाण्याला खळखळून एक उकळ काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे मकीचे दाणे यामध्ये घालून घ्यायचे आहे। 4 ते 5 मिनिटं हे मकीचे दाणे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे। इथे मी हे मकीचे दाणे शिजवून घेतलेले आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा। तुम्ही बघू शकतात मकीचे दाणे छान असे शिजले गेलेले आहे। आता या दाण्यांमधून आपल्याला जे पाणी आहे ते पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे मकीचे दाणे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात। त्यासाठी यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। लक्षात ठेवायचं मकीचे दाणे शिजवताना सुद्धा आपण यात मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ बेताने घालायचं। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून यात घालायचं आहे। आता यामध्ये 4 ते 5 चमचा आपल्याला खारी बुंदी घालून घ्यायची आहे आणि बारीक शेव घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी कॉर्न भेळ। चवीला अगदी छान लागते आणि मस्त अशी चटपटीत तयार होते। आता ही तयार करून घेतलेली भेळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची, सगळ्या शेवटी थोडीशी खारी बुंदी घालायची आणि बारीक पिवळी शेव घालून घ्यायची आहे। तयार झाली चटपटीत अशी ही कॉर्न भेळ। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।